किती MLD पाणी घेतो, हा. त्याचं पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायला हवं. अत्यावश्यक गोष्टीमध्ये पाणी येतं, आरोग्य येतं. हा. तुमचं आज संपूर्ण पर्यावरणाच्या संदर्भात कुणाचं लक्ष नाही. बरोबर. शिक्षणासाठी मूळ धोरण नाही, सांस्कृतिक धोरण नाही. या सगळ्या गोष्टी प्राधान्यानं आपल्याला शहर सुशोभित करण्यापेक्षा वैचारिक सुशोभित करणं आणि विशेषतः अतिशय सुंदर हवा, प्रदूषणमुक्त शहर, पाण्याचं काटेकोरपणे व्यवस्थित जर त्याचं नियोजन केलं तर संपूर्ण परिसराला पाणी मिळू शकतं, व्यवस्थित मिळू शकतं. त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. नदीचं गटर झालेलं आहे, नाल्यामध्ये डायरेक्ट मैला शुद्धीकरणाचं पाणी जातं. या सगळ्या मूलभूत ज्या प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीत आता अजितदादा होते तर त्यांची ताकद आपल्या पाठीशी होती, आता दादा नाहीये तर काय भावना आहेत? निश्चित अजितदादांची एक लक्षात ठेवा, अशा व्यक्ती एकच होतात महाराष्ट्रात. ते काय असे काही त्यांचं कोण रिपिटेशन्स नसतं. पण प्रश्न असा आहे की सुनेत्रा वहिनी आमच्या एवढ्या दुःखातून देखील त्यांनी केवळ आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, ह्या राज्यात त्यांच्या अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मंडळी त्यांच्यावर अवलंबून आहेत वैचारिक दृष्टिकोनातून किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून. त्यामुळं निश्चितपणे सावरून पारदादा पण लक्ष देत आहेत, सुनील तटकरे साहेब लक्ष देतील. निश्चित आम्ही ती पोकळी तर निर्माण होणार करू भरून काढू शकत नाही कोणी, पण त्यांच्या विचारांना म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना प्राधान्य देऊन त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांचा आदर्श ठेवून काम करण्याची कुवत आम्ही निर्माण करण्याशिवाय राहणार.